हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर आपण कॅनिझोस रिॲक्शन आणि क्रॉस कॅनिझोस रिॲक्शन पाहिल्या होत्या. या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन पाहतोय विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड KNO4 अँड K2Cr2O7. ओके, काय सांगता येईल बघा. स्टेटमेंट: अल्डिहाइड आर ऑक्सिडाइज्ड टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स बाय ऑक्सिडंट such as dilute nitric acid, potassium permanganate and sodium or potassium dichromate in acidic medium to form carboxylic acid. हे स्टेटमेंट झालं. जनरल रिॲक्शन बघा कशी काय सांगता येईल आपल्याला. इथं दिलेली आहे अल्डिहाइड, याचं काय करतोय, ऑक्सिडेशन करतोय in presence of K2Cr2O7 and dilute H2SO4, formation of carboxylic acid take place. म्हणजे काय होते बघा, अल्डिहाइडचं आपण ऑक्सिडेशन केलं, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर झाला आहे. समजतंय. सेम त्याच पद्धतीनं इथं आपण कीटोनची एक जनरल रिॲक्शन लिहिली आहे. काय बघा, कीटोन फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. परंतु काय झाले बघा, अल्डिहाइडच्या रिॲक्शनमध्ये ज्या पद्धतीनं आपण नायट्रिक ॲसिड KMnO4 किंवा K2Cr2O7 हे ऑक्सिडायझिंग एजंट वापरतोय, ते ह्या रिॲक्शनमध्ये बघा काय केलं आहे, CrO3 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला आहे. याचं कारण काय सांगता येईल, कीटोन रेजिस्ट ऑक्सिडेशन ड्यू टू स्ट्रॉंग COC बॉन्ड but they are oxidized by strong oxidizing agents such as CrO3 to a mixture of carboxylic acid take place. म्हणजे स्पष्ट मराठीत सांगायचं झालं तर नायट्रिक ॲसिड असेल, KMnO4 असेल किंवा K2Cr2O7 असेल, या ऑक्सिडायझिंग एजंटनं कीटोनची रिॲक्शन कॅरीड आउट होत नाही. तर त्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरतोय, CrO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपण कीटोनसाठी वापरतोय टू फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे जनरल रिॲक्शन काय बघा, कीटोन ऑन ऑक्सिडेशन बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट CrO3 टू फॉर्म कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड्स मिळतात. बरोबर आहे का बघा, समजलंय. म्हणजे अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो यांचं ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट, फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक एक्झाम्पल घेतोय, CH3C डबल बॉन्ड OCH3 हा काय आहे, ॲसिटोन आहे. आणि जर ॲसिटोन विच इज एक्झाम्पल ऑफ कीटोनचं उदाहरण आहे ते, तर त्यावेळेस आपण ऑक्सिडायझिंग एजंट काय घेतोय, CrO3 हा ऑक्सिडायझिंग एजंट घेतोय. फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसेटिक ॲसिड टेक प्लेस. त्याच्यापासून करस्पॉन्डिंग काय होतात, 2 मॉलिक्यूल ॲसिटिक ॲसिड तयार होतात. समजलं. सेम त्याच पद्धतीचं एक उदाहरण आहे किंवा ॲसिटिक ॲसिड विच इज ऑल्सो नोन ॲज इथेनॉइक ॲसिड, त्याला आपण काय म्हणतोय, इथेनॉइक ॲसिड म्हणतोय. काय झालंय बघा, या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन म्हणतोय होतं, म्हणजे काय होतं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतोय, ऑक्सिडेशन म्हणतोय. म्हणजे इथं हा बॉन्ड ब्रेक झाला, ज्यावेळेस ऑक्सिडेशन केलं C डबल बॉन्ड OI, त्याच्याबरोबर करस्पॉन्डिंग काय होतं, हायड्रॉक्झिल ग्रुप ॲड होतो. त्याच्याबरोबर हा CH3 मॉलिक्यूल जो आहे तो रिप्लेस होतो, त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हायड्रॉक्झिल ग्रुप CH3COOH. सेम त्याच पद्धतीने इकडला मिथाइल ग्रुप काय होतोय, रिप्लेस होतोय आणि त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड होतोय अँड फॉर्मेशन ऑफ अनादर
ॲसेटिक ॲसिड टेक प्लेस. म्हणजे इथं काय होतात 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसेटिक ॲसिड टेक प्लेस. आता इथं बघा दुसरं उदाहरण घेतोय आपण. काय बघा CH3 C डबल बॉन्ड O C2H5 म्हणजे हा काय आहे 2 ब्युटॅनोन आहे. ह्याचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग CrO3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. 2 मॉलिक्युल्स कार्बॉक्सिलिक ॲसिडचे टेक प्लेस होतात, तयार होतात. पहिला मॉलिक्यूल कोणता आहे इथेनॉइक ॲसिड. ॲट दॅट टाइम हा बॉन्ड ब्रेक होतो, इथला बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि हा इथाइल ग्रुप आहे यांच्यामधला बॉन्ड ब्रेक झाला, त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच झाला आणि फॉर्मेशन ऑफ CH3COOH म्हणजे इथेनॉइक ॲसिड प्रिपेअर झाला. ॲट द सेम टाइम काय होतंय हा मिथाइल ग्रुप जो आहे हा बॉन्ड ब्रेक झाला, तर त्यावेळेस C2H5CO त्याच्याऐवजी हायड्रॉक्सिल ग्रुप आला OH प्रोपेनॉइक ॲसिड टेक प्लेस झाला. समजतंय. म्हणजे आपल्याला इथं काय सांगायचं होतं ऑन ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स फॉर्मेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. जर तुम्ही अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल त्यांचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग डायल्यूट HNO3 KMNO4 K2Cr27 किंवा CrO3 हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडेशन केलं फॉर्मेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड टेक प्लेस. त्याच्यापाशी काय होतं आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड प्रिपेअर होतं आहे. ठीक आहे. पुढे बघूया क्लिमेन्सन अँड वोल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शन. त्यातली पहिली पाहतोय आपण क्लिमेन्सन रिडक्शन रिॲक्शन. पहा जनरल रिॲक्शन काय दिली आहे बघा इथं. कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O ह्याचं काय केलंय रिडक्शन केलंय. म्हणजे काय केलंय ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ह्याला आपण काय म्हणतोय रिडक्शन म्हणतोय. इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड सम हीट विच इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुप. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालंय बघा कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय मिथिलीन ग्रुपमध्ये विथ इव्हॉल्युशन म्हणा किंवा विथ फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस. फक्त इथं काय सांगायचं आहे इन क्लिमेन्सन्स रिडक्शन रिॲक्शन कार्बोनिल ग्रुप विच इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग मिथिलीन ग्रुप. मग आपल्याला काय सांगता येईल बघा त्याच्याबद्दल क्लिमेन्सन्स रिडक्शन रिॲक्शन बद्दल. द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप that is dash CH2 on treatment with zinc amalgam and concentrated hydrochloric acid. This reaction is known as Clemmensen reduction reaction. या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय क्लिमेन्सन रिडक्शन रिॲक्शन म्हणतोय. फॉर एक्झाम्पल इथं उदाहरण दिलंय बघा. फॉर एक्झाम्पल हा कोणता आहे मॉलिक्यूल CH3 डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा काय डायमिथाइल कीटोन आहे विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटोन म्हणतोय. त्या ॲसिटोनचं काय केलंय बघा रिडक्शन 4 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन 4 हायड्रोजनचे ॲटम्स त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं क्लिमेन्सन्स रिडक्शन रिॲक्शन असेल हा कार्बोनिल ग्रुप चेंज होतो त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग मिथिलीन ग्रुपमध्ये म्हणजे हा ऑक्सिजन निघून जातो डबल बॉन्डेड ऑक्सिजन त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हायड्रोजन झाला ॲड झाला 2 हायड्रोजन ॲड झाले म्हणजे हा काय झाला बघा डॅश C डबल बॉन्ड O त्याचं कन्व्हर्जन डॅश CH2 मध्ये रूपांतर झालं फॉर्मेशन ऑफ CH3 डॅश CH2 डॅश CH3 प्लस H2O म्हणजे हा काय तयार झाला करस्पॉन्डिंग प्रोपेन 1 2 3 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय आला प्रोपेन आला ॲसिटोन विच इज कन्वर्टेड टू प्रोपेन. समजतंय. सेम दुसरं एक उदाहरण बघूया. हे झालं कीटोनच्या बाबतीत. आता अल्डिहाइडच्या बाबतीत बघूया. फॉर एक्झाम्पल इथे घेतलंय बघा वेन प्रोपेनाल 1 2 3 3 कार्बनचा अल्डिहाइड आहे ह्याचं नाव आलं प्रोपेनाल विच ऑन रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमलगम कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड हीट काय झालं बघा या रिॲक्शनमध्ये हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग काय होतोय CH2 पहिला आहे असा हायड्रोजन एक हायड्रोजन ऑलरेडी त्याच्यात होता
म्हणजे CH2 CH3 झाला, CH2 CH3 CH2 CH3 म्हणजे प्रोपेनाल विच इज कन्वर्टेड टू प्रोपेन विथ लिबरेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. समजतंय? कळालं? म्हणजे काय होतंय, इन क्लिमन्सन्स रिडक्शन रिॲक्शन कार्बोनिल ग्रुप विच इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होते, मिथिलीन ग्रुपमध्ये होते. सेम त्याच टाईपची रिॲक्शन आहे वोल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शन, ती पाहूया. पहा काय सांगता येईल, इथे जनरल रिॲक्शन लिहिली आहे वोल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शन. जनरल रिॲक्शन काय, सेम तेच आहे, कार्बोनिल ग्रुप विच इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुप. फक्त ही काय 2 स्टेप रिॲक्शन आहे, 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतोय, हायड्रोझोन तयार होतोय, कॉम्प्लेक्स आहे. हायड्रोझोन कसा तयार होतोय बघा, आपण C डबल बॉन्ड O हा डबल बॉन्डेड ऑक्सिजन रिप्लेस झाला, वॉटर मॉलिक्यूल यातून बाहेर पडलं. कसं बाहेर पडतं बघा, हा ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. नायट्रोजनची 2 व्हॅलन्सी रिकामी आहे, कार्बनची 2 व्हॅलन्सी रिकामी आहे. हा जो ग्रुप आहे करस्पॉन्डिंग अमाइन म्हणूया किंवा अमायनो ग्रुप म्हणूया, हा करस्पॉन्डिंग कार्बनला अटॅच होतोय, म्हणजे हा C डबल बॉन्ड NH2 विच फॉर्म अ कॉम्प्लेक्स, हा कॉम्प्लेक्स तयार झाला विच इज कॉल्ड ॲज हायड्राझोन. त्याला आपण काय म्हणतोय, हायड्राझोन. पहिल्या स्टेपमध्ये काय झाला, वॉटर मॉलिक्यूल रिप्लेस झाला आणि त्याच्याऐवजी हा डबल बॉन्ड N-NH2 हा ग्रुप करस्पॉन्डिंग कार्बनला अटॅच झाला अँड फॉर्मेशन ऑफ हायड्राझोन हा कॉम्प्लेक्स तयार केला. इन सेकंड स्टेप दिस कॉम्प्लेक्स treated with KOH in presence of ethylene glycol, formation of methylene group take place. म्हणजे या ग्रुपचं कन्वर्जन परत करस्पॉन्डिंग मिथिलीन ग्रुप झालं विथ लिबरेशन ऑफ नायट्रोजन. लक्षात आलं? म्हणजे इथला एक N आणि इथला एक N, 2 N मिळून नायट्रोजन मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि हा जो हायड्रोजन आहे तो डायरेक्ट कार्बनला अटॅच होतो अँड फॉर्मेशन ऑफ मिथिलीन ग्रुप टेक प्लेस. समजतंय? म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, वोल्फ किश्नर रिडक्शन रिॲक्शनमध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीनं होतं आहे, मगाच्या पद्धतीनं. आपण मगाशी जी रिॲक्शन बघितली कुठली, क्लिमेन्सन्स, त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं, कार्बोनिल ग्रुप विच इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्जन झालं. इथं पण सेम तसंच होती आहे. काय होते, फक्त 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपला कॉम्प्लेक्स तयार होतोय हायड्राझोन आणि सेकंड स्टेपला विच इज कन्वर्टेड टू मिथिलीन ग्रुप. समजतंय? ओके. फॉर एक्झाम्पल बघूया, इथे दिलं आहे C2H5CHO अल्डिहाइड आहे. किती कार्बन आहेत, 1 2 3 3 कार्बन आहेत. तर प्रोपेनाल आला, प्रोपेनाल विच ऑन रिडक्शन फॉर्मेशन ऑफ किंवा रिडक्शन केलं काय होणार आहे, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस, वॉटर मॉलिक्यूल ह्याच्यातून बाहेर पडला, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स टेक प्लेस. म्हणजे इथला ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. हा ग्रुप जो आहे डबल बॉन्ड N-NH2 हा कार्बनला अटॅच झाला आणि फॉर्मेशन ऑफ C2H5CH डबल बॉन्ड N-NH2 हा जो आहे कॉम्प्लेक्स तयार झाला. ह्याला काय म्हणतोय आपण, हायड्राझोन म्हणतोय. विच ट्रीटेड विथ KOH इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल, फॉर्मेशन ऑफ, इथून नायट्रोजन बाहेर पडला आणि हा हायड्रोजन इथं आला. पहिला एक हायड्रोजन होता, हा हायड्रोजन आणि इथले 2 हायड्रोजन CH3 CH2 CH3 फॉर्मेशन ऑफ प्रोपेन टेक प्लेस. म्हणजे काय होते बघा, प्रोपेनाल विच इज कन्वर्टेड टू प्रोपेन. ओके. सेम त्याच पद्धतीनं हे झालं अल्डिहाइडच्या बाबतीत. हे काय होईल बघा, कीटोनच्या बाबतीत बघा, वेन काय नावाचं CH3C डबल बॉन्ड OC2H5 इथाइल मिथाइल कीटोन विच ऑन रिडक्शन
removal of water molecule take place and formation of hydrogen complex take place. In second step, this complex treated with potassium hydroxide in presence of ethylene glycol and some temperature, formation of butane take place with liberation of nitrogen molecule take place. समजलं? म्हणजे या रिॲक्शन मध्ये सुद्धा काय होतंय, अल्डिहाइड विच इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग अल्केन, कीटोन विच इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग अल्केन. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे बघा, आत्ता ज्या आपण रिॲक्शन बघितल्या, दोन्ही रिॲक्शन बघितल्या, कुठल्या, क्लिमेन्सन्स रिॲक्शन किंवा वोल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन, या दोन्ही रिॲक्शनमध्ये आपण एक स्टेटमेंट सांगू शकतोय, इन बोथ द रिॲक्शन ऑक्सिजन इज रिप्लेस्ड बाय 2 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे दोन्ही रिॲक्शनमध्ये डबल बॉन्डेड ऑक्सिजन जो आहे तो करस्पॉन्डिंग 2 हायड्रोजन ॲटम्सनं रिप्लेस केला जातो आणि फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन टेक प्लेस, त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्केन्स मिळतात. ओके, इथं आपण थांबतोय, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहूया. वी विल स्टॉप हिअर.